नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बोर्डाची परीक्षा ज्याप्रमाणे जवळ येते तसतसं असं होतं की अभ्यास कसा करायचा किंवा नक्की कसा केला पाहिजे याबद्दल टेन्शन वाढू लागतं. मग त्यासाठी एक अप्रोच आहे, बेस्ट अप्रोच, ते म्हणजे प्रश्नपत्रिका कशी असेल हे बघून आपल्याला अभ्यास करायचा असतो. म्हणजेच काय की अभ्यास खूप वास्ट आहे, प्रचंड मोठं पुस्तक आहे, सगळे खूप सारे चॅप्टर्स आहेत, पण त्यातलं नेमकं काय करायचं आहे, पूर्ण पुस्तक आपण डिट्टो रट्टा मारून नाही जाऊ शकत. सो मग त्यातलं नेमकं काय करायचं आहे हे जर आपल्याला कळलं तर आपण इझिली अभ्यास करू शकतो. मग त्यासाठीच सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रश्नपत्रिका कशी विचारली जाते हे समजून घेणं. कारण बऱ्याचदा असं पण असतं की आपण अभ्यास करतो पण नंतर कळतं की याच्यावरती कुठलाही प्रश्नच विचारला जाऊ शकत नाही. मग काय उपयोग, आपला टाइम वेस्ट जातोय. सो त्यापेक्षा आपण आधी हे जाणून घेऊया की कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि मग त्यानुसार एक कमी वेळ पण जरी आपल्याकडे असेल तरी पण तो जर आपण प्रॉपरली इन्व्हेस्ट केला तर आपण खूप चांगले रिझल्ट त्याच्यामधून मिळवू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपला जो समाजशास्त्र आहे तर हा 100 मार्कांचा आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर रिटर्न जे आहे तर ते 80 मार्क्सचं असतं आणि जे 20 मार्क्स आहेत तर ते आपले इंटरनल असतात. आता इंटरनलमध्ये काय काय असतं समाजशास्त्रामध्ये पर्टिक्युलरली, तर तुम्हाला एक असाइनमेंट लिहायला दिली जाते किंवा तुम्हाला एक तोंडी परीक्षा टाईप काही प्रश्न विचारले जातात. तर हे असं याचं एक मिक्सचर असतं इंटरनल इव्हॅल्युएशन ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये, आणि 20 मार्क्सचं असं हे असतं साधारणतः. काही वेळेस आपण पाहतो की भूगोलामध्ये क्षेत्रभेट सारखा चॅप्टर आहे तर त्याच्यावरती उपक्रम दिला जातो 10 मार्कांसाठी आणि त्या उपक्रमावरती प्रश्न विचारा वगैरे असे काय काय पण स्वरूप असू शकतं. ठीक आहे. आता हे काही शाळांमध्ये सेम असतं, काही ठिकाणी त्यांच्यानुसार बदललं जातं. सो तुमच्या शाळेमध्ये कसं असेल हे तुम्हाला तुमचे टीचर्स सांगतीलच. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो 80 मार्काचा पेपर असणार आहे त्याच्यामध्ये पण 40 मार्कांचा इतिहास आणि राज्यशास्त्र असणार आहे आणि 40 मार्कांचा असणार आहे भूगोल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्टिक्युलरली या 40 मार्कांवरती फोकस करणार आहोत, जे की आहेत इतिहास आणि राज्यशास्त्राचे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा इतिहास जो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न पाहायला मिळतो की पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न असतात रिकाम्या जागा भरा टाइप्स, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खाली पर्याय पण असतात. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथे काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. तुमच्याकडे 4 पर्याय आहेत, तुम्हाला हे माहिती आहे की त्या 4 पर्यायांपैकीच उत्तर असणार आहेत. सो तुम्हाला उत्तर काही लक्षात ठेवायची गरज नाही पडणार. ठीक आहे. तुम्हाला फक्त ट्रायल आणि एरर मेथड वापरायची आहे किंवा तुम्ही जर वाचलं असेल ते आठवायचं आहे, कारण उत्तर तुमच्या समोर आहे. सो त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये आउट ऑफ स्कोर करणं इझी असतं. आता याच्यामध्ये मोस्टली रिकाम्या जागा कोणत्या येतात, तर तुम्हाला 3 रिकाम्या जागा असतात. त्यातली एक कन्फर्म आहे की स्वाध्यायामधलीच येते, कधी कधी 2 स्वाध्यायामधले येतात आणि एखादी जी आहे तर ती चॅप्टर मधून कुठून तरी शोधून काढून टाकली जाते. ठीक आहे. जर त्यांना खूपच इझी पेपर काढायचा आहे ते तिन्ही पण स्वाध्यायामधले पण देऊ शकतात. बट आतापर्यंतचा ट्रेंड असा आहे की 2 स्वाध्यायामधले येतात आणि तिसरी जी असते किंवा त्या तिघांपैकी कोणतीही एक जी असते तर ती चॅप्टरच्या मधली कुठली तरी काढलेली असते. ठीक आहे. सो तुम्ही स्वाध्यायामधले जरी रिकाम्या जागा नीट केल्यात किंवा हे विधाने पूर्ण करावाले क्वेश्चन जरी केले तरी पण तुम्ही याच्यामध्ये आरामात 2 तरी मार्क मिळवू शकता. तिसरा तुम्ही चॅप्टर नाही वाचला आणि तुम्हाला नाहीच माहिती तर आपण एक त्याला सोडून द्या बाहेर. ठीक आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ स्कोर करणं खूप इझी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे जे काही स्वाध्यायामधले ते जे विधाने आहेत ते जो प्रश्न आहे तो करायचा आहे. नेक्स्ट आहे प्रत्येक गटामधील तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची असते आणि लिहायचं असतं. ती तुम्हाला चुकीची जोडी बरोबर वगैरे करायचं नाहीये, फक्त जोडी ओळखायची आहे आणि ती जी काही चुकीची जोडी आहे ती लिहायची असते. याच्यामध्ये पण 3 असतात, याच्यामध्ये पण मोस्टली 2 जे आहेत ते स्वाध्यायामधले असतात आणि जे थर्ड वन आहे ते तुम्हाला कुठेतरी ते जे ब्ल्यू कलरचे बॉक्सेस असतात, येलो कलरचे बॉक्स असतात चॅप्टरच्या मध्ये मध्ये की हे तुम्हाला माहिती आहे का, किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सारखे त्याच्यामधून काढून तुम्हाला इथे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. इथे तुम्हाला फक्त आणि फक्त चुकीची जोडी हा शब्द लिहायचा आहे आणि पुढे ती जी काही जोडी असेल ती पूर्ण लिहायची आहे. एवढंच उत्तर लिहायचं असतं. 4च्या 4 ऑप्शन लिहायची गरज नाहीये. सिमिलरली याच्यामध्ये पण तुम्हाला जे विधान आहे तर ते लिहायचे, विधानामध्ये बरोबर उत्तर टाकायचं आहे, त्या बरोबर उत्तराच्या खाली अंडरलाईन करायचं आहे आणि अशा पद्धतीनेच हा फॉर्मॅट असला पाहिजे, कारण विधाने पुन्हा लिहा हे स्पष्ट मेन्शन केले. तुम्ही बरोबर उत्तर लिहिलं, विधान नाही लिहिलं, फक्त अ ब क जे काय आहे ते लिहून आलात तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. तुम्हाला पूर्ण विधानामध्ये उत्तर टाकायचं आहे, विधान जे काही उत्तर असेल खाली अंडरलाईन करायचे आहे आणि मगच तुमचं जे काही पूर्ण उत्तर आहे तर ते कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, त्याच्यामुळे याच्यामध्ये पण तुम्हाला स्कोर करणं इझी आहे. खूप मोठं मोठं असं काही याचं उत्तर नसतं. जी जोडी आहे तर ती ओळखायची आहे आणि त्याचं उत्तर लिहायचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट पुढचा क्वेश्चन आहे प्रश्न दुसरा अ. आता हा जो काही प्रश्न दुसरा अ आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सूचनांप्रमाणे कृती करा. 4 मार्कांचा प्रश्न आहे आणि कोणतेही 2 सोडवायचे आहे. याचा अर्थ प्रत्येक कृती ही 2 मार्कांसाठी आहे आणि 2 कृती तुम्हाला इथे सोडवायच्या आहेत. ठीक आहे. सो
आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला दिलेलं असतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी इतिहासकार असं सांगितलेलं असेल, युरोपातील इतिहासकार. तर या ठिकाणी तुम्हाला असे 4 ॲरोज दिले असतील. मग तुम्हाला या ठिकाणी व्हॉल्टेअर लिहायचे, मायकेल फुको लिहायचं आहे. ठीक आहे. सो ते तुम्ही विचारवंत किंवा इतिहासकार काहीतरी असं मध्ये लिहून दिलं असेल, ते तुम्हाला 4 फिल करायचे असतात. ठीक आहे. आता 4 फिल करायचे आहेत म्हणजे अर्ध्या मार्काला 1 असं मिळून 2 मार्कांचं ते पूर्ण संकल्पना चित्र बनतं. ठीक आहे. सो असा प्रश्न येऊ शकतो. त्यासोबतच काल रेषाचित्र जे आहे ते पूर्ण करा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही साल लिहून दिले असतील. फॉर एक्झाम्पल आपला जो टीव्हीचा चॅप्टर आहे प्रसार माध्यमांचा, त्याच्यामध्ये कोणत्या साली टीव्ही भारतात आला किंवा कधी रंगीत झाला, कधी त्याच्यामध्ये जे काही चॅनेल्स आहेत तर ते आले, तर त्याचं साल दिले 1991 असेल किंवा भारतात कधी आला त्याची तारीख असेल. तर असं तुम्हाला या ठिकाणी साल आणि तारीख दिली जाते आणि वरती तुम्हाला त्या तारखेला कुठली घटना घडली तर ते लिहायचं असतं, किंवा कधी कधी घटना दिली जाते आणि साल तुम्हाला लिहायचं असतं. तर त्याला आपण म्हणतो काल रेषाचित्र. ठीक आहे. तर अशा प्रकारचं काही पण कॉम्बिनेशन येऊ शकतं 3 याचं. मोस्टली काळ रेषाचित्र एवढं डिफिकल्ट नाही विचारलं जात, सो टेन्शन घेऊ नका. तुम्हाला संकल्पना चित्रावरतीच प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सो अशा प्रकारे 3 तुम्हाला काहीतरी दिले जातात डायग्राम्स, आणि त्यापैकी तुम्हाला 2 जे आहे तर ते करायचं असतं पूर्ण. याच्यामध्ये असं पण इथं मैदानी खेळ येतात, ते तुम्हाला 4 याच्यामध्ये लिहायचे आहेत, किंवा मैदानी आणि बैठे खेळ त्याचे तुम्हाला 2-2 एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. अशा प्रकारचे इझी प्रश्न पण याच्यामध्ये विचारले जातात. ठीक आहे. किंवा कुठल्या राज्याचं कोणतं नृत्य आहे, शास्त्रीय नृत्य आपण पाहतो मनोरंजनाची साधने चॅप्टरमध्ये, तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला भरायला येऊ शकतं की उत्तर प्रदेशचं कोणतं आहे, महाराष्ट्राचं कोणतं आहे, कर्नाटकचं कोणतं आहे, आंध्र प्रदेशचं कोणतं आहे. असं तुम्हाला त्याच्या खाली त्याच्या तिकडच्या शास्त्रीय नृत्यांची नावं लिहायला येऊ शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पण प्रश्न इझी आहे. जो तुम्हाला जे संकल्पना चित्र तुम्हाला येते तेच करायला घ्यायचं, 2च तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. आणि याच्यामध्ये असं असतं की इव्हन तुम्हाला पूर्ण नाही येते, त्यातल्या फक्त 2घांची उत्तरं तुम्हाला येत आहेत किंवा 2च तुम्हाला लिहिता येतात, तर ते 2 तरी लिहा, तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. सो पूर्णच बरोबर पाहिजे असं काही नसतं, जेवढे लिहाल तेवढे मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. ओके. नेक्स्ट आहे प्रश्न दुसरा ब. याच्यामध्ये आहे टिपा लिहा. अतिशय सिंपल प्रश्न आहेत. तुम्हाला या ठिकाणी पण टिपा लिहिण्यासाठी कोणत्याही 2घांच्या टिपा लिहायच्या असतात. 4 मार्कांसाठी आहे, म्हणजे प्रत्येक टीप ही 2 मार्कांसाठी आहे. 25 ते 30 शब्दांमध्ये लिहायचे, म्हणजे साधारणतः 5 ते 6 ओळी एवढंच उत्तर तुम्हाला लिहायचं असतं. हा, मॅक्सिमम तुम्ही पूर्ण पान भरून लिहा, काही फरक पडत नाही, पण मिनिमम तुम्हाला ऍटलिस्ट 5 ते 6 ओळींचं उत्तर लिहावं लागतं. ठीक आहे. शक्यतो थोडं मोठं उत्तर लिहायचं इतिहासामध्ये, कारण इतकं छोटं उत्तर कुठल्याही प्रश्नाचं नाही येऊ शकत, थोडं मोठंच तुम्हाला लिहावं लागेल. आणि जर यांनी सांगितलंय की 2 मार्कांसाठी आहे, तर याचा अर्थ ऍटलिस्ट तुम्हाला 4 पॉईंट्स तरी मिनिमम लिहायचेच आहेत. मॅक्सिमम तुम्ही किती पण लिहू शकता. ट्राय करा की तुम्ही इतिहासामध्ये उत्तर हे पॉईंट वाईज लिहाल. चेक करणाऱ्या व्यक्तीला पण ते इझी जातं चेक करायला, मार्क्स द्यायला इझी जातं, आणि तुम्हाला पण लक्षात ठेवायला सोपं पडेल. त्याच्यामुळे तुम्ही ते पॉईंट्समध्येच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, पॉईंट्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रेझेंटेशन पण खूप छान वाटतं आणि चांगले मार्क्स पण मिळतात. ठीक आहे. सो असं तुम्ही ट्राय करू शकता. मी ऑलरेडी स्वाध्याय अपलोड केले आणि सगळे मोस्टली उत्तरं मी पॉईंट वाईज दिलेली आहेत, सो तुम्ही ते स्वाध्याय रेफर करू शकता. सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतीही 2 विधाने तुम्हाला सहकारण स्पष्ट करायची असतात. जेव्हा तुम्ही सहकारण स्पष्ट करणार आहात तेव्हा तुमचं जे काही कारण असेल ते तुम्हाला क्लिअरली मेन्शन करायचं आहे पॉईंट वाईज. अगेन 2 मार्कांचा प्रत्येक प्रश्न असल्यामुळे तुम्हाला 4 तरी मुद्दे लिहायचे आहेतच. मिनिमम 4 मुद्दे लिहायचे आहेत, आणि साधारणतः उत्तर हे 6 ओळींच्या वरती असलं पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत. नेक्स्ट आहे प्रश्न 4. अतिशय सोपा आणि असा प्रश्न आहे की तुम्हाला इथे काही रट्टा मारायची गरज नाहीये, कारण तुम्हाला एक उतारा दिला जातो, एक पॅसेज दिला जातो, आणि हा तुमच्याच पुस्तकामधला असणार आहे. सो तुम्ही तो पॅसेज रीड केलेला असणार आहे, टेक्स्चुअल पॅसेज आहे. ठीक आहे. आणि त्या पॅसेजच्या आधारे तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. आता या 3 प्रश्नांपैकी एकूण 4 मार्कांचा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न हा 1-1 मार्काचा असतो, आणि तिसरा प्रश्न हा 2 मार्कांसाठी असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणताही पॅसेज येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं असेल तर आपला जो प्रसार माध्यमांचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये श्याम बेनेगल यांच्यावरती एक पॅरेग्राफ आहे, येलो कलरच्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यावरती कधी कधी तुम्हाला विचारलं जातं. किंवा ऑल इंडिया रेडिओचा एक पॅसेज आहे आपल्या पुस्तकामध्ये, त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा दशावतारे असेल, किंवा असे जे काही मोठे मोठे पॅरेग्राफ आहे, साधारणतः एक 10 ते 15 ओळींचे पॅरेग्राफ्स आहेत, तर अशा पॅरेग्राफ्सवरती हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सो तुम्ही जेव्हा लेसन रीड करणार आहात तेव्हा ट्राय करा की तुम्ही प्रत्येक पॅरेग्राफवरती फोकस कराल, जेणेकरून याच्यामधला कुठलाही प्रश्न आला तरी पण सोडवायला इझी जाईल. कारण हे स्कोरिंग प्रश्न आहेत. प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, त्याच्यामधला असेल, किंवा प्रश्न चौथा असेल, हे सगळे अतिशय स्कोरिंग आहेत. कारण तुम्हाला याच्यामध्ये काही रट्टा वगैरे मारायची गरज नाहीये. तुम्हाला समोर उत्तर आहे तेच तुम्हाला शोधून लिहायचं आहे. ठीक आहे. सो हे पासिंगसाठी खूप इझी आहे. काहींचं असं असतं की त्यांना इतिहासामध्ये बिलकुल असा इंटरेस्ट वगैरे नसतो, सो इतिहासाचं वाचन केलं जात नाही, किंवा त्यांना असं रट्टा मारायला आवडत नाहीत उत्तरं, तर मग त्या लोकांसाठी हे बेस्ट आहे की तुम्ही याच्याने नक्की पास होऊ शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न मोठा आहे, 3 मार्कांसाठी
प्रत्येक प्रश्नाशी तुम्हाला 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. याच्यामध्ये प्रश्न मोठा असल्यामुळे आणि सविस्तर उत्तर असल्यामुळे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही उत्तर मोठं लिहाल. साधारणतः तुम्हाला 6 मुद्द्यांचं उत्तर लिहायचं आहे 2 ओळींचे असतील तर, आणि साधारणतः तुम्हाला 12 ते 14 ओळींचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. सो एवढं लक्षात ठेवा की इतिहासामध्ये जेवढं तुम्ही मोठं आणि रेलेव्हंट शक्यतो उत्तर लिहाल तेवढे तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार. इव्हन तुम्ही अतिशय 2-3 ओळींचं उत्तर लिहिलं ते कितीही रेलेव्हंट असलं तरी पण तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नाही मिळणार. सो ट्राय करा की उत्तर मोठं लिहाल. अर्थात त्या चॅप्टरशी निगडीत असलं पाहिजे, काही पण लिहायचं नाही आपल्याला, पण जेवढं मोठं लिहाल तेवढे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात आणि मुद्देसूद लिहाल तेवढं तर अजून बेस्टच आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे असतात. तुम्ही असं पाहू शकता की शक्यतो याच्यामध्ये ना खेळांचं महत्व वगैरे सारखे प्रश्न पण विचारले जातात. सो ते पण तुम्ही जे पुस्तकामधले आपल्या स्वाध्यायामधले प्रश्न आहेत ते पण नक्की पहा. स्वाध्यायामध्ये पण ना बरेचसे प्रश्न असे आहेत की जे त्यातल्याच एक्झामला विचारले जातात. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं की सविस्तर उत्तरे लिहा मधले 4 पैकी 2 प्रश्न हे स्वाध्यायामधलेच असतात. 2 काय 3 पण स्वाध्यायामधलेच असतात. सो तुम्ही फक्त स्वाध्याय जरी केला तरी पण हा तुमचा प्रश्न नक्की निघणार आहे किंवा तुम्ही आरामात सोडवू शकता हा प्रश्न. ठीक आहे. सो त्याच्यामुळे स्वाध्यायावरती फोकस केला इतिहासामध्ये तरी पण चालणार आहे. फक्त कुठे बाहेरून प्रश्न येतो, एकतर पहिलं विधाने पूर्ण करा, त्याच्यामध्ये एखादा बाहेरून म्हणजे पुस्तकामधलाच पण स्वाध्यायामधला नाही, चॅप्टर मधला कुठला तरी प्रश्न निघू शकतो. नेक्स्ट आहे त्यासोबतच विधाने सहकरण स्पष्ट करा, पण मोस्टली स्वाध्यायामधलंच येतं. 2 तरी स्वाध्यायामधले येतातच येतात. ठीक आहे. टिपा लिहा पण तुम्हाला 2 तर स्वाध्यायामधलेच पाहायला मिळणार आहेत. संकल्पना चित्र पूर्ण करा, शक्यतो कधी कधी स्वाध्यायामधलं येतं, पण एखादं तरी तुम्हाला टेक्स्च्युअल म्हणजे त्या चॅप्टरच्या आतमध्ये कुठलं तरी काढलेलं पाहायला मिळेल. बाकी उतारा तर तुम्हाला चॅप्टर मधला कुठलाही येणार आहे, हे तर स्वाध्यायामधलं आहे असं पण नाही म्हणू शकत, पण उतारा इझी असतो. सो तुम्ही इझिली त्याची प्रश्न उत्तरे लिहू शकता. सविस्तर उत्तरे लिहा, हे पण तुम्हाला स्वाध्यायामधलंच पाहायला मिळतं. सो तुम्ही स्वाध्याय जरी केला, 100% स्वाध्याय केला तर तुमचा पेपर हा आरामात सोपा जाणार आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा काही पण करायची गरज नाही पडणार. सो मित्रांनो, तुम्हाला जर अजून सराव करायचा असेल आणि तुम्हाला जर काही प्रिव्हियस इयरचे पेपर्स वगैरे हवे असतील तर तुम्ही हे जे ओसवालचं बुक आहे ते रेफर करू शकता. हे पर्टिक्युलरली सेमी इंग्लिशसाठी डिझाईन केलं आहे. सो याच्यामध्ये सगळे सेमी इंग्लिशचे विषय असणार आहेत, इतिहास राज्यशास्त्र मराठीमधून, सायन्स इंग्लिशमधून, मॅथ्स इंग्लिशमधून वगैरे. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहताय तर हिंदी संपूर्ण पण आहे, हिंदी संयुक्त पण आहे, सगळं याच्यामध्ये अवेलेबल आहे. इवन विथ संस्कृत सगळे विषय तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. याच्यामध्ये PYQs सॉल्ड PYQs आहेत, त्यासोबतच एक्स्ट्रा काही सॅम्पल पेपर्स पण आहेत, त्याचे आन्सर्स पण तुम्हाला पाहायला मिळतील. सो या बुकमधून तुम्हाला एक आयडिया मिळू शकते की आन्सर्स कसे लिहिले पाहिजेत, प्रश्न कसे विचारले जातात वगैरे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आन्सर्स पण दिलेले आहेत आणि तुम्हाला याच्यामधून निबंधाची वगैरे सगळ्याचीच प्रॅक्टिस करता येईल. या बुकच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील आणि इफ यू वॉन्ट तुम्ही हे बुक बाय वगैरे करू शकता. सो स्वर्ल पब्लिकेशनचं बुक आहे, नक्की चेकआउट करा. ठीक आहे. आता येऊया आपण राज्यशास्त्राकडे. राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला अगेन पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न 6वा जो आहे तर तो सेम आहे, विधाने योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. याच्यामध्ये पण पुन्हा लिहा सांगितलंय. सो तुम्हाला विधाने पुन्हा लिहायचे, फक्त उत्तर लिहून यायचं नाहीये, विधान लिहून त्याच्यामध्ये उत्तर लिहून त्याला खाली अंडरलाईन करायचं आहे, तरच ते पूर्ण उत्तर मानलं जाईल आणि तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. ठीक आहे. सो याच्यामध्ये पण मोस्टली स्वाध्यायामधलेच प्रश्न येतात. खूप मोठा स्वाध्याय नाहीये राज्यशास्त्रामधला, त्याच्यामुळे इझिली तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत ते स्वाध्यायामधून करू शकता. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे, चुकी बरोबर सहकारण स्पष्ट करा. ज्याप्रमाणे इतिहासामध्ये जस्ट आपल्याला लिहून यायची चुकीची जोडी असं नाहीये, याच्यामध्ये सहकारण स्पष्ट करायचं आहे. सो सहकारण स्पष्ट करामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं विधान हे असलं पाहिजे, तिघांपैकी कोणतेही 2च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी आहे. सो याच्यामध्ये पहिला मार्क तर यासाठी असतो की विधान चूक आहे की बरोबर आहे हे लिहायला. सो तुम्ही जेव्हा उत्तर लिहिणार आहात, सुरुवात अशी पाहिजे की हे विधान किंवा दिलेले विधान हे चुकीचे आहे किंवा दिलेले विधान हे बरोबर आहे, हीच तुमची पहिली ओळ असली पाहिजे उत्तरामधली. आणि मग जे काही सहकारण करायचे स्पष्ट ते तुम्ही करणार आहात. ठीक आहे. सहकारण स्पष्ट करताना शक्यतो 2 ते 3 मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत, एका ओळीत उत्तर संपवायचं नाहीये. ठीक आहे. सो 2 ते 3 मिनिमम पॉईंट्स तुम्हाला मेन्शन करायचे आहेत की ते का बरोबर आहे किंवा ते का चुकीचं आहे. अर्थात चुकीचं असेल तर तुम्हाला त्याचं बरोबर स्टेटमेंट पण शेवटी लिहायचं आहे आणि बरोबर असेल तर ते बरोबर स्टेटमेंट आहे असं तुम्ही खाली एक ओळ ऍड करू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट याच्यामध्ये पण मोस्टली तुम्हाला स्वाध्यायामधले प्रश्न पाहायला मिळतात. सो हे काही बाहेरचं करायची गरज नाही, स्वाध्यायामध्ये जेवढं आहे तेवढं सफिशियंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे संकल्पना स्पष्ट करा. आता संकल्पना स्पष्ट करामध्ये 2 पैकी 1 लिहायचे. मोस्टली एखाद्या निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयुक्ताची कामे अशा प्रकारचेच प्रश्न असतात किंवा एखाद्या चळवळीबद्दल तुम्हाला लिहायला दिलं जाऊ शकतं, आदिवासी चळवळ आहे त्याच्याबद्दल लिहा किंवा
इतर कामगार चळवळीबद्दल टिपली हा टाईप अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येतात. सो हे अगेन पुस्तकाच्या बाहेरचं किंवा मोस्टली चॅप्टर्स मधलं पण नाहीये, हे स्वाध्यायामधलंच येतं. सो तुम्ही जर यासाठी स्वाध्यायच नीट केलं किंवा लोकशाही समोरील आव्हाने कोणती आहेत ते स्पष्ट करा, तर तेवढं जरी केलं तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे. आणि एकच सोडवायचं आहे 2 मार्कांसाठी. 4 मुद्दे मिनिमम असले पाहिजेत. साधारणतः उत्तर 6 ओळींच्या वरती असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सूचनांप्रमाणे कृती करा. याच्यामध्ये तुम्हाला संकल्पना चित्र वगैरे करायला येतं. ओघ तक्ता असेल, संकल्पना चित्र असेल तर असं पूर्ण करायला येतं. 2 येतात, त्यापैकी तुम्हाला 1 सॉल्व्ह करायचा आहे. मोस्टली निवडणूक प्रक्रियाचं जे काही ते चित्र आहे तर ते येतं, किंवा लोकशाही समोरील आव्हाने असं दिलं जाईल आणि तुम्हाला असे ॲरोज दिले जातील, किंवा आदिवासी चळवळींच्या पॅसेजमध्ये तुम्हाला बरेचसे हे पाहायला मिळत आहेत की मध्य प्रदेशमध्ये कोणत्या जाती होत्या आदिवासींच्या, महाराष्ट्रामध्ये कोणतं होतं, बिहारमध्ये कोणतं आहे वगैरे. तर तो एक तसा एक संकल्पना चित्र तयार होऊ शकतो. किंवा चळवळींचे जे काही नावं आहेत तर ती कुठल्या प्रकारच्या चळवळी होत्या त्या येऊ शकतात. तर अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये बनू शकतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला थोडंसं एक स्वाध्यायामधलं येईल आणि एक कदाचित पुस्तकामधलं म्हणजे चॅप्टरच्या आदल्यामधलं येऊ शकतं, बट एक तर स्वाध्यायामधलं कन्फर्म आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे थोडक्यात उत्तरे लिहा. याच्यामध्ये पण मोस्टली स्वाध्यायामधला एक प्रश्न असतोच असतो. एखादा जरी चॅप्टर मधला असला तरी पण एक स्वाध्यायामधला कन्फर्म असतो 2 मार्कांसाठी. 4 मुद्दे एक्सपेक्टेड आहेत मिनिमम आणि उत्तरे साधारणतः 6 ते 8 ओळींचं असलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण चॅप्टर पाहिले. सो तुम्हाला आता कळलं असेल की स्वाध्याय इज मस्ट फॉर इतिहास आणि राज्यशास्त्र. सो तुम्ही जेव्हा चॅप्टर वाचणार आहात तेव्हा स्वाध्यायामधल्या प्रश्नांवरती मेन फोकस ठेवा आणि बाकी चॅप्टर वाचल्यानंतर तुम्हाला थोडंफार चॅप्टर मधलं माहितीच आहे. सो इव्हन चॅप्टर मधला कुठला तरी एखादा क्वेश्चन काढला तरी पण तुम्ही तो आरामात सोडवू शकता, पण मेजॉरिटी तुमचा फोकस हा स्वाध्यायावरतीच असला पाहिजे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल की आपण अभ्यास कसा केला पाहिजे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.